Okay friends, today we have started the next alternative pathway for the fixation of CO2, that is called as the C4 pathway. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण C3 पाथवे हा कंप्लीट केलेला आहे, जो ज्या प्लांट्स मध्ये कंप्लीट होतो त्या प्लांट्सला काय नाव दिलं आपण? C3 प्लांट्स. The plants which follow the C3 pathway, such type of plant is known as the C3 plant, and in C3 plant the atmospheric CO2 is reduced and to form the carbohydrate. हा पाथवे ज्यांनी पहिल्यांदा डिस्कवर केला, ज्या सायंटिस्टला काय म्हटलं होतं आपण? माल्व्हिन केल्विन, हेन्स कॉल्ड एज द केल्विन सायकल. तर याच्याबद्दलचे सर्व डिटेल्स पार्ट्स आपण प्रीवियस लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले आहेत. याच्यासारखाच परत एक CO2 फिक्सेशनचा जो अल्टरनेटिव्ह पाथवे आहे, ज्या पाथवेला इथं काय नाव दिलं मी? करेक्ट, C4 पाथवे, विच इज ऑल्सो नोन एज द HSK पाथवे. C4 पाथवेचं दुसरं नाव काय? HSK पाथवे. इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याला C4 पाथवे का म्हणतात? द पाथवे इन विच फर्स्ट स्टेबल कंपाउंड इज अ oxaloacetic acid which having the 4 carbon. That's why this pathway is known as the C4 pathway. Simple term, जसे आपण C3 pathway पाहिला, या C3 pathway मध्ये C means carbon, so number of carbon 3 carbon, first stable compound phosphoglyceric acid, ज्यामुळे पाथवेला काय नाव दिलं मी? C3 pathway. Similar like that, the pathway in which first stable compound is a oxaloacetic acid, OAA, long form लक्षात ठेवायचं, oxaloacetic acid which having the 4 carbon compound, and this is the first stable compound formed during the C4 pathway, hence the name is known as the C4 pathway. जसं आपण C3 pathway मधला फर्स्ट स्टेबल कंपाउंड कोण आहे? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. किती कार्बन होते? 3 कार्बन, म्हणून त्याला काय नाव दिलं आपण? C3 पाथवे. सिमिलर C4 पाथवे मधला फर्स्ट स्टेबल कंपाउंड ऑक्झॅलोएसिटिक आहे, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आहे, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे? 4, म्हणून याला कोणता पाथवे म्हटलं? C4 पाथवे. याच्याशिवाय इथं अल्टरनेटिव्ह आपण नेम दिला, दॅट इज कॉल्ड लाईक द HSK पाथवे. तर याच्यातला K फॉर कॉर्ड्स हॅक, K जेव्हा म्हटलं आपण त्यांना काय म्हणतो आपण? कॉर्ड्स हॅक. सो कॉर्ड्स हॅक इज द नेम ऑफ सायंटिस्ट. K जो दिला इथं, K म्हणजे कोण आहेत? कॉर्ड्स हॅक. दिस पाथवे वॉज फर्स्टली डिस्कवर्ड बाय द कॉर्ड्स हॅक इन 1965. हा पाथवे कधी डिस्क्राइब केला? 1965. कोणी डिस्क्राइब केला? कॉर्ड्स हॅक. कशामध्ये डिस्क्राइब केला? इन शुगर केन प्लांट. कोणत्या प्लांट्स मध्ये पाहिलं? शुगर केन प्लांट्स मध्ये पहिल्यांदा 1965 मध्ये कॉर्ड्स हॅक नावाच्या सायंटिस्टनं हा पाथवे काय केला? डिस्कवर केला. दॅट्स वाय दिस इज नोन एज द कॉर्ड्स हॅक पाथवे. Later on, this pathway was explained by the another 2 scientists, that is called like the Hatch and Salk. Hatch and Salk. In 1970, this pathway was explained by 2 scientists. Name is known as the Hatch and Salk. Hatch and Salk या 2 सायंटिस्टने हा पाथवे 1970 मध्ये एक्सप्लेन केला, म्हणून याला HSK पाथवे किंवा हॅच अँड सॅल्क पाथवे असंही त्याला अल्टरनेटिव्ह नाव दिलं जातं. HSK. So these are the 3 scientists which contribute the discovery of C4 pathway. That's why this pathway is known as the HSK पाथवे. 2 स्टेटमेंट कंप्लीट करतोय. C4 पाथवे काय म्हटलं? द पाथवे इन विच फर्स्ट स्टेबल कंपाउंड इज द ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड विच हॅव्हिंग द 4 कार्बन, हेन्स कॉल्ड एज द C4 पाथवे. C4 pathway was firstly discovered by Kord's hॅक in a sugarcane plant during the 1965. Later on, this pathway was detail explained by another 2 scientists, that is called as the Hatch and Salk. That's why these are also known as the Hatch and Salk pathway, or which is also known as the HSK pathway. ही याचं टायटल लक्षात ठेवायचं आहे. Now this pathway which is completed in those plant, that plant is known as the C4 plant.
हा पाथवे ज्या प्लांट्समध्ये कंप्लीट होतो त्या प्लांट्सला काय म्हणतो आपण? C4 plant. And this C4 plants which shows the special type of anatomy that is called like the Kranz anatomy. या प्लांटचं लीफचं जेव्हा आपण व्हर्टिकल सेक्शन किंवा ट्रान्सफर सेक्शन पाहताल त्यावेळेस इंटरनल स्ट्रक्चर हे डिफरन्शिएट फ्रॉम द कुणासारखं आहे? C3 प्लांट. सिंपल वर्ड. C3 प्लांट आणि C4 प्लांट या दोघांमधील ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहिलं तर ते ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर काय आहे? डिफरन्शिएट आहे. आपल्याला पाहायचं आहे की C4 प्लांट्समध्ये स्पेशल टाईपचं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे. स्पेशल टाईपचं काय आहे? ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे. ज्या ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरला इथं नाव देतो आपण क्रॅन्झ ॲनाटॉमी. क्रॅन्झ ॲनाटॉमी. आता इथं तुम्हाला दोन शब्द परत आले आहेत. ॲनाटॉमी. ॲनाटॉमी कुणाला म्हटलं आपण? द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जेव्हा आपण स्टडी करतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ॲनाटॉमी. Anatomy is the branch of biology which deals with the study of internal structure of an organism. कोणत्याही ऑर्गॅनिझमचं जेव्हा इंटरनल स्ट्रक्चर आपण स्टडी करतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ॲनाटॉमी. परत इथं दुसरा शब्द जॉईन केला, क्रॅन्झ ॲनाटॉमी. क्रॅन्झ मीन्स रिंग और विच इज ऑल्सो नोन एज द नेकलेस. पुढे आपण पाहणार आहेत की ॲक्च्युअल क्रॅन्झ ॲनाटॉमी काय आहे. तर क्रॅन्झ ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर हे कुणामध्ये स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे? C4 प्लांट. म्हणून क्रॅन्झ ॲनाटॉमी जर पाहिलं तर इट शोज द डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट. या प्लांट्समध्ये किंवा स्वर्गम प्लांट्सच्या लीफमध्ये किंवा C4 प्लांटचं लीफ जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्यांच्यामध्ये जी ॲनाटॉमी आहे त्या ॲनाटॉमीला काय म्हटलं आपण? क्रॅन्झ ॲनाटॉमी. अँड दॅट क्रॅन्झ ॲनाटॉमी विच शोज द डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे तो क्लोरोप्लास्ट कसा आहे? डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट आहे. डाय मीन्स टू, मॉर्फोलॉजिकल, टू टाइप्स ऑफ chloroplast which is present in a C4 plants. That's why this chloroplast is known as the dimorphic chloroplast which shows the special type of anatomy that is called as the Kranz anatomy which is present inside the C4 plant. तर जेव्हा आपण लीफचं स्ट्रक्चर पाहतात त्यावेळेस लीफमध्ये अप्पर साईडला हा जो पॉइंट्स आहे याला काय म्हणतो आपण? अप्पर एपिडर्मिस. लीफचं जेव्हा ट्रान्सफर सेक्शन पाहतो आपण त्यावेळेस वरच्या साईडला जो एक लेयर आहे, आउटरमोस्ट लेयर आहे, त्या लेयरला काय म्हणतो आपण? एपिडर्मिस. एपी मीन्स आउटसाइड, ॲबो. साईडला ज्यावेळेस आपण आउटरमोस्ट लेयर सांगतात त्यावेळेस याला काय म्हणतो आपण? एपिडर्मिस. एपिडर्मिस. मग यालाही काय म्हणतो आपण? एपिडर्मिस. डिपेंडिंग अपॉन द लोकेशन, वरच्या साईडला असेल तर याला म्हणतो आपण अप्पर एपिडर्मिस, याला म्हणतो आपण लोअर एपिडर्मिस. पुढे आपण ॲनाटॉमीमध्ये पाहणार आहेत रूट ॲनाटॉमी, स्टेम ॲनाटॉमी, लीफ ॲनाटॉमी. तर आपण कशाचं स्ट्रक्चर पाहतोय? लीफचं स्ट्रक्चर पाहतोय. आणि या लीफमध्ये काय पाहतोय आपण? क्रॅन्झ ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहतोय. क्रॅन्झ ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये आउटरमोस्ट साईडला जे दोन लेयर आहेत त्यांना काय म्हटलं? एपिडर्मिस. अप्पर एपिडर्मिस अँड लोअर एपिडर्मिस. just inside the upper and lower epidermis the specialized large sized cells is present. That cells which is present in those region that is known as the कोणता regions असतो? करेक्ट. याला काय म्हणतो आपण? मेझोफिल रिजन. कोणता रिजन म्हटलं आपण? मेझोफिल रिजन. परत नाव लक्षात ठेवायचं, मेझोफिल region where the mesophyll cells is present. इथं पहा, मेझोफिल रिजनमध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेलला काय नाव दिलं आपण? मेझोफिल सेल. इथं स्पेशल कॅरेक्टर पुन्हा लक्षात ठेवायचं. C3 प्लांट्समध्ये अप्पर अँड लोअर एपिडर्मिसमध्ये जो रिजन आहे तो मेझोफिल रिजन असतो. आणि या मेझोफिल रिजनमध्ये दोन टाईपच्या टिश्यू असतात. एकाला म्हणतो आपण पॅलिसाइड टिश्यू आणि दुसऱ्याला म्हणायचं स्पॉन्जी टिश्यू.
तर पॅलिसाइड टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू या दोघांना मिळून कोणता रिजन म्हणतो आपण? मेसोफिल रिजन, विच इज प्रेझेंट इन अ C3 प्लांट. इथं स्पेशल कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, मेसोफिल रिजन मध्ये जे दोन टाईपचे टिश्यू आहेत त्यातला एकाला नाव दिलं मी पॅलिसाइड टिश्यू आणि दुसरा आहे स्पॉन्जी टिश्यू. कोणता टिश्यू म्हटलं? स्पॉन्जी टिश्यू. दिस पॅलिसाइड टिश्यू अँड स्पॉन्जी टिश्यू डू नॉट डिफरन्शिएट. डू नॉट डिफरन्शिएट इन अ C4 प्लांट. याचा अर्थ असं लक्षात ठेवा, C3 प्लांट्स मध्ये जर पाहिलं तर मेसोफिल रिजन मध्ये दोन टाईपचे टिश्यू असतात. एक कोणता असतो? पॅलिसाइड टिश्यू आणि दुसरा कोणता असतो? स्पॉन्जी टिश्यू. आणि हे एकमेकापासून डिफरन्शिएट असतात, वेगळे असतात. पण हेच जर आपण C4 प्लांट्स मध्ये पाहिलं तर मेसोफिल रिजन मध्ये या पॅलिसाइड टिश्यूला आणि स्पॉन्जी टिश्यूला डिफरन्शिएट केला जातो, सिमिलर टाईप दिसतो, म्हणून याला होमोजिनस म्हणतात. ओनली वन टाईप ऑफ सेल अशा दिसायला लागतात, म्हणून याला काय म्हणतो आपण? होमोजिनस. द स्टेटमेंट in C4 plant, palisade tissue and spongy tissue, they do not differentiate from one another. It look like the similar, homogeneous, that is called like the mesophyll region. mesophyll region मध्ये ज्या सेल आहेत त्या सेलला काय म्हटलं? मेसोफिल सेल. आणि ह्याच मेसोफिल सेल मध्ये जो क्लोरोप्लास्ट असतो, या क्लोरोप्लास्टला म्हणतो आपण मेसोफिल क्लोरोप्लास्ट. मेसोफिल क्लोरोप्लास्ट. So mesophyll chloroplast कुणाला म्हटलं? द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इनसाइड द मेसोफिल सेल. मेसोफिल सेलच्या मध्ये क्लोरोप्लास्ट आहे म्हणून काय म्हटलेला? मेसोफिल क्लोरोप्लास्ट. अँड द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन अ बंडल शीथ सेल, दॅट इज कॉल्ड लाईक द बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. तर हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे की जेव्हा आपण C4 प्लांटचा इंटरनल स्ट्रक्चर ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस या ठिकाणी व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असतात. कोणते बंडल्स आहेत? व्हॅस्क्युलर बंडल. ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतो आपण? झायलम अँड फ्लोएम. ते इमॅजिन करा, इथं झायलम आणि फ्लोएमचे जे बंडल्स आहेत ज्याला आपण व्हॅस्क्युलर बंडल्स असं म्हणतात. सो दॅट इज कॉल्ड लाईक द व्हॅस्क्युलर बंडल विच इज सराउंडेड बाय द लार्ज साइज्ड सेल. या व्हॅस्क्युलर बंडलच्या आउटसाइडनं लार्ज साइजच्या ज्या सेल्स असतात या सेलला म्हणतो आपण बंडल शीथ सेल. सो व्हॅस्क्युलर बंडल विच इज सराउंडेड बाय द लार्ज साइज्ड सेल्स and which is a definite multilayer, that is called like the bundle sheath cell. तर याचा अर्थ लक्षात ठेवायचं, व्हॅस्क्युलर बंडलच्या आउटर साइडला ज्या सेल असतात त्या सेलला बंडल शीथ सेल्स असं म्हणतात. कोणत्या सेल्स आहेत? बंडल शीथ सेल. आणि या बंडल शीथ सेलच्या मध्ये जो क्लोरोप्लास्ट असतो त्या क्लोरोप्लास्टला म्हणायचं बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. द क्लोरोप्लास्ट विच इज प्रेझेंट इनसाइड द बंडल शीथ सेल दॅट इज नोन एज द बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. So how many types of chloroplast present in a C4 plant? C4 प्लांट्स मध्ये किती टाईपचे क्लोरोप्लास्ट आहेत? दोन टाईपचे क्लोरोप्लास्ट आहेत. एकाला काय म्हटलं आपण? मेसोफिल क्लोरोप्लास्ट आणि दुसऱ्याला काय म्हटलं आपण? बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. सो मेसोफिल क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इनसाइड द मेसोफिल सेल and bundle sheath chloroplast present inside the bundle sheath cell. So these are the two types of chloroplast. That's why this is known as the dimorphic chloroplast. तर पहिल्याचं नाव काय दिलं आपण? मेसोफिल. आणि दुसऱ्याला काय म्हटलं आपण? बंडल शीथ. तो मेसोफिल आणि बंडल शीथ असे दोन टाईपचे क्लोरोप्लास्ट हे कोणत्या प्लांट्समध्ये असतात? C4 प्लांट. याच्यानंतर पुन्हा लक्षात ठेवायचं की ज्या ॲनाटॉमीचं स्ट्रक्चर पाहिलं आपण त्याला कोणती ॲनाटॉमी म्हटलं? क्रॅन्स ॲनाटॉमी. तर क्रॅन्स ॲनाटॉमीमध्ये जे दोन टाईपचे क्लोरोप्लास्ट आहेत त्यातले काही डिफरन्शिएट कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट कॅरेक्टर, मेसोफिल क्लोरोप्लास्ट आर स्मॉल इन साइज अँड लार्ज इन नंबर. जेव्हा आपण मेसोफिल सेलमध्ये जर क्लोरोप्लास्टचा नंबर्स पाहिला, दीज आर द मोर इन नंबर,
नंबरनं किंवा संख्येनं कसे असतात जास्त असतात, मोर इन नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट अँड स्मॉल साईज. साईजनं जर पाहिलं तर क्लोरोप्लास्टची साईज कशी असते, स्मॉल साईज. आणि संख्येनं जर पाहिलं तर लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द मेसोफिल सेल अँड दिस क्लोरोप्लास्ट इज अ ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टला मी काय नाव दिलं, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. कुणामध्ये आहे, मेसोफिल. मेसोफिलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे त्याला काय म्हणायचं, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. इट मीन दॅट द ग्रॅना आर अबंडंट. या क्लोरोप्लास्टमध्ये आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर पाहिलं, पेरिस्टोमियम, स्ट्रोमा, ग्रॅना, त्यानंतर कोण असतो, इंटरग्रॅना लॅमेली. तर जो क्लोरोप्लास्ट मेसोफिल सेलमध्ये आहे, परत पॉईंट रिपीट करतोय, मेसोफिल मधल्या क्लोरोप्लास्टला काय म्हटलं, मेसोफिल क्लोरोप्लास्ट. यांचा नंबर कसा असतो, मूअर. यांची साईज कशी असते, स्मॉल. आणि इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं तर यांच्यामध्ये अबंडंट और लार्ज प्रमाणामध्ये कोणता पार्ट्स असतो, ग्रॅना. म्हणून या क्लोरोप्लास्टला काय म्हणायचं, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. इट मीन दॅट द अबंडंट ग्रॅना प्रेझेंट इन दोज क्लोरोप्लास्ट दॅट इज कॉल्ड एज द ग्रॅनल क्लोरोप्लास्ट अँड व्हेरी लेस और रेड्युस्ड और अब्सेंट. कोण असतो, स्ट्रोमा. तर याच्यामध्ये व्हेरी लेस असणारा जो पार्ट्स असतो तो कोणता असतो, स्ट्रोमा. सो स्ट्रोमा इज व्हेरी रिड्युस्ड और स्ट्रोमा इज व्हेरी लेस. इन सम केस इट इज अपसेट, सो दॅट इज कॉल्ड एज द स्ट्रोमा. सो स्ट्रोमा इज व्हेरी लेस इन दोज क्लोरोप्लास्ट दॅट इज कॉल्ड एज द ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. नावातच आहे. ग्रॅनल क्लोरोप्लास्टमध्ये जास्त काय असतो मग, करेक्ट, ग्रॅना. व्हेरी लेस कोण असतो, स्ट्रोमा. हा क्लोरोप्लास्ट कोणता असतो, मेसोफिल क्लोरोप्लास्ट. हा कशात असतो, मेसोफिल सेल. हे कुणामध्ये असतात, C4 प्लांट्स. दुसरा पॉइंट, जो बंडलशीत सेल्स असतात, या बंडलशीत सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे तो कोणता आहे, बंडलशीत क्लोरोप्लास्ट, जो साईजनं लार्ज असतो, लार्ज इन साइज अँड लेस इन नंबर. संख्येनं कमी असतात आणि साईजनं लार्ज असतात असे क्लोरोप्लास्ट कोणते आहेत, बंडलशीत क्लोरोप्लास्ट. दुसऱ्याचं अपोजिट करायचं. मेसोफिलमध्ये काय सांगितलं आपण, मेसोफिलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे तो कोणता आहे, संख्येनं कसा आहे, जास्त आहे. याच्यात संख्येनं कसा आहे, तो कमी आहे. हा साईजनं कसा आहे, स्मॉल. हा साईजनं कसा आहे, लार्ज. जसं आपण सेलमध्ये पाहतो जेव्हा आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल पाहिलं तर त्यांच्यामध्ये एक सेल ऑर्गेनल असतो, व्हॅक्युअल. व्हॅक्युअल प्रेझेंट इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल. पण कंपॅरिझन जर केलं तर प्लांट्समधले जे व्हॅक्युल्स असतात ते लार्ज इन साईज असतात आणि लार्ज इन साईज असतात आणि लेस इन नंबर प्लांटमध्ये असतात. आणि तेच कंपॅरिझन जर ॲनिमलमध्ये केलं तर व्हॅक्युलची साईज स्मॉल असते आणि लार्ज इन नंबर असतं. हाच पॉईंट्स आपल्याला क्लोरोप्लास्टबद्दल लक्षात ठेवायचा आहे. तर कन्फ्युजन बिलकुल नाही. क्लोरोप्लास्ट किती टाईपचे, करेक्ट, 2 टाईपचे. कोणते 2 आहेत, मेसोफिल क्लोरोप्लास्ट आणि दुसरा बंडलशीत क्लोरोप्लास्ट. करेक्ट. मेसोफिल क्लोरोप्लास्ट कुणाला म्हणतो आपण, जो क्लोरोप्लास्ट मेसोफिल सेलमध्ये आहे त्याला काय म्हणायचं, मेसोफिल क्लोरोप्लास्ट. मग मेसोफिल क्लोरोप्लास्ट हे साईजनं कसे असतात, करेक्ट, स्मॉल. संख्येनं कसे असतात, लार्ज. आणि त्याला काय नाव देतो आपण, ग्रॅनल. यसं जेव्हा आपण बंडलशीत सेल म्हटलं, बंडलशीत सेलच्या मधल्या क्लोरोप्लास्टला बंडलशीत क्लोरोप्लास्ट, ज्यांची साईज कशी असते, लार्ज. नंबर कसा असतो, लेस. आणि यालाच म्हणतो आपण ए ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. जसं आपण मेसोफिलला काय म्हटलं, ग्रॅनल, तसं इथं काय म्हणायचं, ए ग्रॅनल. ए मीन्स विदाउट, व्हेरी लेस ग्रॅना और मोर अबंडंट स्ट्रोमा. म्हणजेच या क्लोरोप्लास्टमध्ये स्ट्रोमा हा अबंडंट जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यात ग्रॅना हा ऑलरेडी व्हेरी लेस असतो. म्हणून इथं तुम्हाला 3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. मग डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट कोणामध्ये असतो,
C4 प्लांट. C4 प्लांटचं जेव्हा आपण लीफचं इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं तर त्या ॲनाटॉमीला काय नाव दिलं? क्रॅन्स ॲनाटॉमी. क्रॅन्स ॲनाटॉमीमध्ये जर क्लोरोप्लास्ट पाहिलं तर किती टाईपचे आहेत? 2. म्हणून नाव काय पडलं? डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट. एक आहे तो ग्रॅनल, दुसरा आहे तो ए ग्रॅनल. ग्रॅनल कुणाला म्हणतो आपण? मिझोफिलला. ए ग्रॅनल कुणाला म्हणायचं? बंडल शीथला. मग बंडल शीथ क्लोरोप्लास्ट कोणत्या सेलमध्ये असतो? बंडल शीथ सेल. ज्या सेल कुणाला सराउंडिंग असतात? व्हॅस्क्युलर बंडल. ज्यांच्यात क्लोरोप्लास्टची साईज कशी असते? लार्ज. नंबर कसा असतो? लेस. आणि त्यांच्यामध्ये अबंडंट काय असतं? एक ग्रॅनल म्हणजेच काय असतो त्यांच्यामध्ये? स्ट्रोमा अबंडंट असतो. जर मिझोफिल क्लोरोप्लास्ट म्हटलं तर त्याची साईज कशी असते? करेक्ट, स्मॉल. नंबर कसा असतो? लार्ज. आणि यांच्यामध्ये अबंडंट काय असतं? ग्रॅना. म्हणून त्याला कोणता क्लोरोप्लास्ट म्हणायचं? ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ in a leaf belongs to the C4 plant and that structure is known as the Kranz anatomy. Now these are the just introduction about the C4 plant. एवढ्यापैकी तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे पहा. सुरुवातीला कोणता पाथवे पाहतोय आपण? C4 पाथवे. का नाव दिलं? The pathway in which first stable compound is the oxaloacetic acid which having the 4 carbon. That's why this pathway is known as the C4 pathway. Now this pathway was firstly discovered by Korsack in a 1965 in a sugarcane plant. Later on this pathway was detailed explained by the two scientists Hatch and Salk. That's why this pathway is known as the Hatch and Salk pathway or which is also known as the HSK pathway. हा पाथवे ज्या प्लांट्स मध्ये होता त्या प्लांट्स काय म्हटला मी? C4 प्लांट. ज्या C4 प्लांट्समध्ये इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं तर त्यांच्यामध्ये स्पेशल काय आहे? क्रॅन्स ॲनाटॉमी आहे. मग क्रॅन्स ॲनाटॉमीचं इंटरनल स्ट्रक्चर जसं आपण लीफमध्ये पाहतात त्यावेळेस लीफला अप्पर आणि लोअर साईडला जो लेयर आहे त्याला काय म्हणतो आपण? एपिडर्मिस. अप्पर एपिडर्मिस अँड लोअर एपिडर्मिस. मग अप्पर अँड लोअर एपिडर्मिसच्या मध्ये जो रिजन आहे त्या रिजनला काय म्हटलं? मिझोफिल सेल. ॲक्च्युअल यांच्यामध्ये 2 टिश्यू असतात C3 प्लांट्समध्ये आणि ते डिफरंशिएट असतात. पण C4 प्लांट्समध्ये पाहिलं तर मिझोफिल रिजन्समध्ये पॅलिसाइड टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू हा डिफरंशिएट नसतो. हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. याच्यानंतर मिझोफिल सेलच्या मध्ये क्लोरोप्लास्ट आहे. त्या क्लोरोप्लास्टला काय म्हटलं मी? मिझोफिल क्लोरोप्लास्ट. ज्याचं नाव काय आहे? ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. ज्यांच्यामध्ये ग्रॅना अबंडंट अँड स्ट्रोमा इज व्हेरी रिड्युस्ड. दुसरं, द क्लोरोप्लास्ट which is small in size and large in number present in the mesophyll comparatively. जिथं इंटरनल स्ट्रक्चरमध्ये परत व्हॅस्क्युलर बंडल जे असतात, ज्या व्हॅस्क्युलर बंडलला सराउंडिंग असणाऱ्या लार्ज साईजड सेल आहेत, ज्या सेलला काय म्हटलं? बंडलशीथ सेल. ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे त्याला काय म्हटलं मी? बंडलशीथ क्लोरोप्लास्ट. आता बंडलशीथ क्लोरोप्लास्टमध्ये जर आपण लार्ज आणि स्मॉल साईजचं कंपॅरिझन केलं तर बंडलशीथ सेलमध्ये क्लोरोप्लास्टची साईज कशी असते? लार्ज. नंबर कसा असतो? लेस. आणि याच्यामध्ये ग्रॅना लेस असतो, स्ट्रोमा जास्त असतो. म्हणून याला काय म्हणायचं? ए ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. दॅट इज नोन एज द क्रॅन्स ॲनाटॉमी और इंटरनल स्ट्रक्चर ऑफ C4 प्लांट. आता आपल्याला स्टार्ट करायचं मेकॅनिझम. तर इथं आपल्याला मेकॅनिझम मधील पहिलं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. C4 प्लांट मध्ये जो C4 पाथवे होतो त्यावेळेस ॲटमॉस्फिअर मधून जो CO2 ॲक्सेप्ट होता तो CO2 ॲक्सेप्टर C3 प्लांट्स मध्ये कोण होता? करेक्ट, रुबिस्को. ज्याला काय नाव दिलं आपण? रेब्युलोज बायफॉस्फेट टू ॲक्सेप्ट द ॲटमॉस्फेरिक CO2 अँड टू फॉलो द C3 पाथवे. तिथं दुसरं स्टेटमेंट पाहिलं आपण की ज्यांच्यामध्ये जर CO2 ॲटमॉस्फिअरचं कॉन्सन्ट्रेशन जर लेस असेल तर अशा वेळेस तो कुणाला ॲक्सेप्ट करतो? ऑक्सिजन. आणि कोणती प्रोसेस करतं? फोटो रेस्पिरेशन. मग ड्युल फंक्शन कुणाचं आहे? रेब्युलोज बायफॉस्फेट. नाव लक्षात ठेवा. RUBP हा ॲटमॉस्फिअरमधून CO2ला ॲक्सेप्ट करतो आणि C3 पाथवे करतो. ते प्लांट कोणतं असतं? C3 प्लांट्स. आता स्टेटमेंट बदलतोय. C4 पाथवेमध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कोण आहे? ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. मग C4 प्लांट्समध्ये ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमधून CO2 ॲक्सेप्ट केला जातो त्यावेळेस तो कोण करतो? फॉस्फोइनॉल पायरेविक ॲसिड विच हॅविंग द 3 कार्बन कंपाऊंड.
ॲटमॉस्फेरिक CO2 एक्सेप्टर इन अ C4 प्लांट कोण आहे? फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड, आणि जो कुणामध्ये प्रेझेंट असतो? मिझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये असतो. कुठे प्रेझेंट असतो? मिझोफिल क्लोरोप्लास्ट, ज्यांच्यामध्ये रुबिस्को, ज्याला नाव दिलं आपण रेब्युलोज बायफॉस्फेट कार्बोझायलेज ऑक्सिजनेज, हा अब्सेंट आहे. कन्फ्युजन नाही. मिझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये C4 प्लांट्स मधल्या रुबिस्को हा अब्सेंट असतो. मग इथं ॲटमॉस्फेरिक CO2 एक्सेप्टर कोण आहे? तर नाव लक्षात ठेवायचं, फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड present in the mesophyll chloroplast and they accept the atmospheric CO2 and to follow the C4 pathway. मग C4 पाथवे करताना ॲटमॉस्फिअर मधून CO2 एक्सेप्टर कोण आहे? फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड. कशामध्ये प्रेझेंट असतो? मिझोफिल क्लोरोप्लास्ट. आणि हा कंप्लीट कुठं होतो? 2 क्लोरोप्लास्ट, ज्याला म्हणतो आपण मिझोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. तर या 2 क्लोरोप्लास्ट मध्ये मिळून जो पाथवे होतो त्याच पाथवेला म्हटलं आपण C4 पाथवे. सो C4 पाथवे विच इज कम्प्लीटेड इन हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट? 2 टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. कोणते 2 आहेत? मिझोफिल आणि बंडल शीथ. पण C3 पाथवे म्हटलं तर C3 पाथवे कोणत्या क्लोरोप्लास्टमध्ये कंप्लीट होतो? ओनली 1, ज्याचं नाव काय? मिझोफिल. दॅट इज द डिफरन्शिएट बिटवीन द C3 अँड C4. C3 प्लांट्समध्ये किती टाईपचे क्लोरोप्लास्ट असतात? ओनली 1. कोणता असतो? मिझोफिल. त्यांच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक CO2 एक्सेप्टर कोण आहे? रेब्युलोज बायफॉस्फेट. आणि तो कोणता पाथवे करतो? C3. पण त्याचं ड्युअल फंक्शन आहे. जर ॲटमॉस्फेरिक CO2 कॉन्सन्ट्रेशन जर लेस झालं तर तो कुणाला एक्सेप्ट करतो? ऑक्सिजन. कोणती प्रोसेस करतं? फोटो रेस्पिरेशन. इथं वाक्य लक्षात ठेवायचं, व्हेनेवर द atmospheric CO2 concentration is very less up to the 2 ppm. 2 ppm पार्ट पर मिलियन पर्यंत जरी CO2 कॉन्सन्ट्रेशन असेल तरी C4 प्लांट तो CO2 एक्सेप्ट करतात आणि कोणता पाथवे करतात? C4 पाथवे करतात. म्हणून जिथं C4 प्लांट्समध्ये C4 पाथवे होत असेल तर ॲटमॉस्फेरिक CO2 कॉन्सन्ट्रेशन व्हेरी लेस असेल तरी तो एक्सेप्ट करतं. म्हणून या ठिकाणी फोटो रेस्पिरेशन अब्सेंट आहे. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत. फोटो रेस्पिरेशन कोणत्या प्लांट्समध्ये होतं? C3 प्लांट्समध्ये. कोणत्या क्लोरोप्लास्टमध्ये होतं? मिझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये. मग याचा अल्टरनेटिव्ह पाथवे कोणता आहे? C4 पाथवे, जो कोणत्या प्लांट्समध्ये होतं? C4 प्लांट्समध्ये. त्याचं स्पेशल काय आहे? एनाटॉमिकल स्ट्रक्चर, ज्याच्यात CO2 कॉन्सन्ट्रेशन जरी व्हेरी लेस असेल तरी तो काय करतो? ॲक्सेप्ट. आणि काय फॉलोअप करतो? C4 पाथवे. म्हणून यांच्यामध्ये क्रॅन्स एनाटॉमी आहे तर फोटो रेस्पिरेशन अब्सेंट आहे. हे पॉईंट्स इंट्रोडक्शनमध्ये लक्षात ठेवा. याच्यानंतर जो ॲक्च्युअल मेकॅनिझमचा पार्ट्स आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहेत. पण याच्यानंतर जो आपण आत्ता डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण? C4 पाथवे विच इज ऑल्सो नोन एज द HSK पाथवे. C4 पाथवे का म्हटलं आपण? कारण याच्यामध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कोण आहे? ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, जो की एक अल्टरनेटिव्ह पाथवे आहे जो स्पेशल टाइप ऑफ प्लांट्समध्ये होतात. त्यांना कोणते प्लांट्स म्हणतो आपण? C4 प्लांट विच इज ग्रोन इन दोज एरिया दॅट इज कॉल्ड एज द ट्रॉपिकल. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ट्रॉपिकल प्लांट्स. ड्यू टू द लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 सम प्लांट्स विच फॉलो द C4 पाथवे. म्हणजे याच्या आधी जो आपण डिस्कस केलेला C3 पाथवे आहे तो C3 प्लांट्समध्ये होतो. पण याचा अल्टरनेटिव्ह पाथवे जो आहे तो C4 याच्यामुळे म्हणतो आपण की जिथं कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जरी लेस असतं तरी हा पाथवे फॉलोअप होतं. म्हणून याला काय नाव दिलं आपण? C4 पाथवे. ज्याच्यातला 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड कोण होता? ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड, ज्यांच्यामध्ये 2 कार्बोझायलिक ग्रुप प्रेझेंट असतात. म्हणून त्याला काय नाव देतो आपण? डाय कार्बोझायलिक ॲसिड सायकल. तर अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत त्या प्लांट्समधील. जर आपण एक्झाम्पल पाहिलं, मेज, शुगरकेन, स्वर्गम, ज्याला आपण जवार म्हणतो आपण, स्वर्गम. NCERTमध्ये 2च वर्ड दिलेत, 2 प्लांट नाव दिलेलं आहे, मेज आणि त्या ठिकाणी येणारा स्वर्गम. तर 2 नाव लक्षात ठेवायचे NCERTमध्ये. बाकी रिमेनिंग सम एक्झाम्पल बिलॉंग्स टू द C4 प्लांट्स. मेज आहे, शुगरकेन आहे, जवार आहे, E4B आहे, ॲमॅरंथस आहे, ॲट्रिप्लेक्स आहेत, झिनोपोडियम आहेत. दीज आर द डिफरंट प्लांट्स बिलॉंग्स टू द
C4. हे सर्व प्लांट कोणते आहेत? C4 प्लांट्स आहेत. NCERT मधील 2 वर्ड, स्वर्गम म्हणजे जवार आणि दुसरा मेज, हे लक्षात ठेवा. या प्लांट्समध्ये जे स्पेशल टाईप ऑफ एनाटॉमी आहे त्याला आपण क्रॅन्स एनाटॉमी म्हटलं. पण हा पाथवे डिस्कवर कोणी केलता? कॉर्डसॅक. म्हणून याला कोणता पाथवे म्हटलं आपण? कॉर्डसॅक पाथवे. कधी डिस्कवर केला? 1965 मध्ये. कोणत्या प्लांट्समध्ये केला? शुगर केन प्लांट. त्यामुळं आपण कॉर्डसॅक पाथवे म्हणतात. पण हाच पाथवे 1970 मध्ये हॅच अँड सॅल्क नावाच्या सायंटिस्टनं एंटायर सिरीज ऑफ रिॲक्शन एक्सप्लेन केल्या. म्हणून याचं नाव काय पडलं? हॅच अँड स्लॅक पाथवे, और विच इज ऑल्सो नोन ॲज द HSK पाथवे. पण हा पाथवे ज्या प्लांट्समध्ये होता त्या प्लांट्सला काय नाव दिलं आपण? C4 प्लांट, ज्याच्यामध्ये स्पेशल टाईपची काय आहे? करेक्ट, क्रॅन्स एनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे. तर क्रॅन्स एनाटॉमी कुणाला म्हणतो आपण? क्रॅन्स इज ऑल्सो नोन ॲज द रिंग और रेथ और नेकलेस. नेकलेसच्या सराउंडिंगला जो पार्ट्स असतो त्याला काय म्हणतो आपण? नेकलेस. नेकच्या सराउंडिंग नेकलेस किंवा त्याला रिंग लाईक स्ट्रक्चर म्हणतो आपण. त्याला आपण लॅटिन वर्ड्समधील काय शब्द दिला आपण? क्रॅन्स. तर समोर पाहतो आपण क्रॅन्स एनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये हे झालं अप्पर एपिडर्मिस, लोअर एपिडर्मिस. याच्या बिलो जो असतो तो कोणता असतो? मेसोफिल रिजन्स आहे, ज्याच्यामध्ये कोणते टिश्यू डिफरन्शिएट नसतात? करेक्ट, पॅलिसाइड आणि जिथं येणारा मेसोफिल रिजन्समधला स्पॉन्जी टिश्यू हा डिफरन्शिएट नसतो, त्याला होमोजिनियस म्हणतात. त्याच्यानंतर सेंटरमध्ये जो व्हॅस्क्युलर बंडल आहे त्याच्या सराउंडिंगला जे डिफायनेट लेयर्स असतात, ज्या लार्ज साइज्ड सेल्स असतात जे रेडियली अरेंज्ड आहेत, त्या सेलचं नाव काय असतं? बंडलशीथ सेल. ज्या बंडलशीथ सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट असतो त्या क्लोरोप्लास्टला काय म्हटलं आपण? ए ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. इथं विदाऊट काय आहे? ग्रॅना, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? ए ग्रॅनल. आणि मेझोफिलमध्ये जो आहे त्याला काय म्हटलं आपण? ग्रॅनल, ज्यांच्यामध्ये स्ट्रोमा कसा असतो? व्हेरी लेस. तर इथं आपण कंपॅरिझन पॉईंट्स पाहिलेत. मेझोफिल सेलमध्ये नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट कसे असतात? लार्ज. नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट कसे असतात? लार्ज. साईज कशी असते? स्मॉल. आणि अबंडंट काय असतो? ग्रॅना, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. व्हॅस्क्युलर बंडलच्या सराउंडिंगला ज्या रिंग लाईक सेल्स असतात, रिंग रॅडियली अरेंज्ड सेल्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण? मेझोफिल सेल. ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्टमधील लार्ज अबंडंट काय असतो? स्ट्रोमा, म्हणून त्याला विदाऊट काय असतात? ग्रॅना, म्हणून त्याला काय म्हणायचं? ए ग्रॅनल. साईज कशी असते? लार्ज. नंबर कसा असतो? लेस. आणि अबंडंट काय असतो याच्यामध्ये? स्ट्रोमा. तर हा डिफरन्शिव्ह कॅरेक्टर तुम्हाला 2 लक्षात ठेवायचे आहेत. ग्रॅनल क्लोरोप्लास्ट, ए ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. मेझोफिल क्लोरोप्लास्ट, बंडलशीथ क्लोरोप्लास्ट. These chloroplasts are the bigger in size, less in number and possesses abundant stroma. म्हणजे स्ट्रोमाचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. तर या 2 क्लोरोप्लास्टमध्ये मिळून जे आपल्याला पाथवे स्टडी करायचं त्या पाथवेला काय म्हटलं आपण? C4 पाथवे. The chloroplast in mesophyll cells are the smaller in size, more in number, with abundant grana and very less stroma. Now these are the 2 types of chloroplast present in those plant. That plant is known as the C4 plant and shows the special types of anatomy that is called as the Kranz anatomy. ज्यांच्यात Kranz anatomy present आहे त्यातला क्लोरोप्लास्ट काय असतो? डायमॉर्फिझम. डाय मीन्स 2 टाइप्स ऑफ मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर असतं. कुणामध्ये? C4 प्लांट. म्हणून C4 प्लांट्स मधला जो C4 पाथवे आहे तो काय करतो? 2 क्लोरोप्लास्टमध्ये मिळून त्याची सायकल कंप्लीट करतो. ज्यांच्यामध्ये PEP फॉस्फेनॉल पायरुव्हिक कार्बोझायलेज हा जो एन्झाईम आहे तो कुठमध्ये प्रेझेंट असतो? मेझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये. आणि रायबुलोज बायफॉस्फेट कार्बोझायलेज हे जे एन्झाईम्स आहे ते कुणामध्ये असतं? बंडलशीथ क्लोरोप्लास्ट. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत. इथं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. आपण C3 प्लांट्स पाहिलं त्यावेळेस मेझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये कोण होता? RUBP. इथं RUBP कुणामध्ये असतो? बंडलशीथ क्लोरोप्लास्टमध्ये. मग मेझोफिल सेलमध्ये कोण असतं? फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिड, ज्याला आपण फॉस्फेनॉल पायरुव्हिक कार्बोझायलेज एन्झाईम, जो ॲटमॉस्फिअरमधला काय ॲक्सेप्ट करतो? CO2 आणि फॉलोअप काय करतो? C4 पाथवे. तर C4 पाथवे करण्यासाठी क्लोरोप्लास्ट किती टाईपचे? 2 क्लोरोप्लास्टमधले CO2 ॲक्सेप्टर दोघंही आहेत. त्यातला फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिड कशामध्ये असतो? मेझोफिल. आणि रायबुलोज बायफॉस्फेट कशामध्ये असतो? बंडलशीथमध्ये. आणि दोघांमध्ये मिळून जो पाथवे होतो त्या पाथवेला काय म्हटलं आपण? HSK पाथवे, विच इज ऑल्सो नोन ॲज द C4 पाथवे. तर ॲक्च्युअल हे जे मेकॅनिझम आहे किंवा सिक्वेन्शियल ज्या रिॲक्शन्स आहेत हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. ओके, लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.